हाय, माझ्यासोबत अविनाश सर आहेत डब्ल्यू-डी मधनं. तर म्हणजे महासिक्युरिटीचा खूप मोठा भाग आहे डब्ल्यू-डी. आमच्या ईच अँड एव्हरी इव्हेंटमध्ये डब्ल्यू-डीचं पार्टिसिपेशन असतं. तर आपल्यासोबत आज अविनाश सर आहेत, डब्ल्यू-डी रिप्रेझेंटेटिव्ह. ते आज आपल्याबरोबर महासिक्युरिटी एक्स्पोचा जो अनुभव आहे कोल्हापूरचा, ते शेअर करतायत. अविनास नमस्कार. माझं नाव अविनाश कृष्णा वाईम. मी लास्ट 6 महिने डब्ल्यू-डीमध्ये जॉबला आहे. अ, मी जवळ या 6 महिन्यामध्ये एक माझा हा तिसरा एक्सपो आहे. पहिला मी केला होता मुंबईला जिओ सेंटरला. त्याच्यानंतर मी केला होता एक मुंबईमध्येच होता आणि हा तिसरा एक्सपो आहे, जो महासिक्युरिटी म्हणून जो आर-ईशाने रिप्रेझेंट केला आहे. मी आर-ईशाचं एवढं सांगू शकतो सर, मी प्रॉपर 6 महिने जर मार्केट करतोय, मी मुंबई प्लस महाराष्ट्र करतोय. पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मोस्टली रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आरशाचा जो एवढा बिझनेस आहे आणि एवढी त्यांची टीमची मेहनत करते ना, ते मला स्वतःला प्राउड वाटला की मी मुंबई सिटीमध्ये असून पण जो माझा बिझनेस मुंबईला होत नाही, तो रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये होत येतो. याच्या मागचं कारण आर-ईशा आहे, राशी पेरिपल्स आहे, त्यानंतर माझे सिंगर संदीप कुलकर्णी सर यांची सर्वांची मेहनत बघून मला पण या काउंटरला जे लोकं आलीत, की त्यांनी जेवढा सहभाग घेतला आहे, की का घेतला, की ह्याच्या मागचं पण कारण काय माहिती की आर-ईशा. त्यांनी जी जी मेहनत घेतली एवढी महिन्याभराची, त्याची आज मेहनत आज इथे माझ्या काउंटरवरती मला प्रत्येक सकाळपासून ते आत्तापर्यंत दिसत निघाली. म्हणजे याचं कारण की का, की जो प्रॉडक्ट आपला कानाकोपऱ्यात पोहोचला, कुणी पोहोचवला तर रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आर-ईशाने पोहोचवला. माझ्या डब्ल्यू-डीचे संदीप सर आहेत त्यांनी पोहोचवला. आर-ईशा राशी पेरिपल्स आहेत त्यांनी पोहोचवला. हां, मला खूप समाधान वाटलं, की खरंच मी कुठेतरी या आरशामुळे जोडलो गेलो, की त्यांच्यामुळे मला पण आता हा एवढा एक्सपो बनवला. एवढा महा एक्सपो बनवणे म्हणजे छोटी-मोठी गोष्ट नाही. त्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागतात, की त्याची मेहनत, की खरंच मला सकाळपासून उचली. त्याच्यामुळे मी मी आरशाच्या पूर्ण टीमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. थँक सर.